नमस्कार. एक मिनिटच आहे. बोला. नमस्कार, मी प्रभाजी रामदार परदेशी. काल आमच्या शहरात दिनांक 16/10/2025 रोजी एक दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे. कमलाबाई शाळेजवळ एक 7वीच्या विद्यार्थिनीला एक नराधमाने पहिले चिठ्ठी टाकली, मग नंतर तिला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शहरामध्ये इतका माज वाढत चाललेला आहे की दिवसा ढवळ्या आमच्या बालिका सुरक्षित नाही. आई वडिलांची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आहे हे आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला हे सांगा की ज्या पद्धतीने धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला झालेला आहे, तर आम्ही आदरणीय SP साहेबांना विचारू इच्छितो की तुम्ही धुळे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला कोणत्या दिवशी करणार आणि आमच्या माता भगिनींना केव्हा असं सांगणार की आमचा धुळे जिल्हा हा सुरक्षित झालेला आहे. प्रत्येक महिला आम्ही 21व्या शतकात वावरतोय, आम्हाला मान्य आहे, पण या नराधमांचा इतका माज वाढत चाललेला आहे, याला म्हणजे याच्यावर कायद्याचा कोणताही धाक नाहीये. अशा पद्धतीने जे चाललेले प्रकार, अल्पवयीन मुलं 17, 18, 16 वर्षाचे मुलं 7वीच्या मुलीला पकडतात, म्हणजे हा प्रकार कुठे चाललेला आहे? आपला डिपार्टमेंट करतं काय? मग यांच्यावर धाक नसेल तर म्हणजे यांना मुभा दिलेली आहे का? कॉलेजच्या परिसरात दामिनी पथक त्यांनी नेमलेलं आहे. दामिनी पथकाला आम्ही अनेकदा भेटी देतो, तिथे पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये ते अडकलेले असतात, त्या 498च्या गुन्ह्यासारख्या कामामध्ये अडकलेले असतात. आमची शासनाला विनंती आहे, आदरणीय पालकमंत्रीजींना पण विनंती आहे की महिलांची संख्या डिपार्टमेंटमध्ये वाढ करण्यात यावी, जेणेकरून की दामिनी पथक मोठ्या पद्धतीने काम करेल. दुसरं असं आमचं म्हणणं आहे की ज्या महिला आहे आमच्या सायरन्स वाजवून डिपार्टमेंट वावरत असतं, सायरन्स वाजवता म्हणजे गुन्हेगारांना एका पद्धतीने ते सावध करत असतात, तर सायरन्स न वाजवता जे आपल्या कमलाबाईच्या समोर जे गरुड मैदान आहे त्या कॉम्प्लेक्सवर अल्पवयीन मुलींना घेऊन काही नरधम जात असतात, तिथेही रेड टाकण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. आणि ज्या कॉफी हाऊसवर हे रेड टाकतात पुन्हा ते चालतात, तर कोणाच्या संगनमताने चालू होतात का, हप्ते भेटत असतील, काय प्रकार आहे ते आम्हाला माहिती नाही, पण हे सर्व एकदाच जे बंद झालं ते कायमस्वरूपी बंदच व्हायला पाहिजे हीच विनंती करतो आणि आग्रहाची विनंती करतो. नाही तर आम्ही तीव्र पद्धतीचे आंदोलन करू, मग आम्हाला कोणी बोलू नये की आम्ही कायदा हातात घेतो. धन्यवाद.